की तुम्हाला कशी बेनिफिट करते आणि जर तुमचा रिपोर्ट जर ॲबनॉर्मल असेल तर शुक्रजंतूचे दोष आढळून येतात। आपल्या आयुष्यामध्ये बेनिफिट आपण घेऊ शकता की मेल इन्फर्टिलिटीचं कारण काय असतं। नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की इनफर्टिलिटी, त्याला आपण पुरुष वंध्यत्व म्हणू किंवा मेल इनफर्टिलिटी असं बोलूया। मेल इनफर्टिलिटीचे पेशंट असेल तरच मी बघतो, जर फिमेल इनफर्टिलिटीचे पेशंट असतील तर मी बघत नाही, कारण ते स्त्री रोग तज्ञ डॉक्टर बघतात। आज आपण जाणून घेऊया की मेल इनफर्टिलिटीचं कारण काय असतं आणि त्यासाठी आपल्या क्लिनिकमध्ये कोणते अत्याधुनिक उपचार आपण उपलब्ध करून दिले आहे, ज्यामुळं तुमच्या इनफर्टिलिटीसाठी नक्कीच या मशीनचा किंवा डिव्हाइसचा आपल्या आयुष्यामध्ये बेनिफिट आपण घेऊ शकता। त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, सेक्स एज्युकेशन देत आहे, काउन्सिलिंग करत आहे, जेणेकरून तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये चांगली बहार आली पाहिजे आणि तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं एन्जॉय करण्यासाठी तुमच्यासाठी मी डेली 2 व्हिडिओ यूट्यूबच्या माझ्या चॅनलवर टाकत असतो। खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करून त्यांना पण काही बेनिफिट होत असेल तर नक्कीच शेअर करा। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की मेल इनफर्टिलिटी म्हणजे पुरुष वंध्यत्व। पुरुष वंध्यत्व कशामुळे होतं? 99% जर वंध्यत्व होत असेल तर त्यांच्यामध्ये शुक्रजंतूचे दोष आढळून येतात। शुक्रजंतूचे दोष 2 किंवा 3 प्रकारचे असतात। एक असतं ॲझोस्पर्मिया, जिथं शुक्रजंतू अजिबात नसतात। दुसरं असतं ऑलिगोस्पर्मिया, जिथं शुक्रांची संख्या जे आपल्या प्रमाणात पाहिजे, आपल्याला 40 मिलियनच्या वर पाहिजे तर ते कमी असते। आणि तिसरी असतं मोटिलिटी कमी असणं। मोटिलिटी जर कमी असेल तरी पण आपला म्हणजे इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो। तर त्यांची हालचाल जर म्हणजे 50% जर कमी असेल तर पण आपल्याला वंध्यत्व केव्हाही आपल्याला येऊ शकतं। या 3 कारणामुळं प्रामुख्याने आपल्याला वंध्यत्व येतं। मग वंध्यत्व आलं तर स्त्री डॉक्टरांना तुम्ही तुमच्या पार्टनर दाखवलं, सगळ्या रिपोर्ट नॉर्मल आले आणि सगळ्यात अगोदर तुम्ही सेमेन एक्झामिनेशन केल्यानंतर तुमच्या हातामध्ये 300 रुपयामध्ये रिपोर्ट येऊन जातो आणि जर तुमचा रिपोर्ट जर ॲबनॉर्मल असेल तर नक्कीच आमच्या क्लिनिकला भेट द्या। त्यासाठी आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही इंट्रोड्यूस केलेली आहे ही शॉकवेव्ह थेरपी। ही शॉकवेव्ह थेरपी तुम्हाला कशी बेनिफिट करते? आम्ही तुम्हाला टेस्टिक्युलर शॉकवेव्स देतो, जेणेकरून आपलं स्पर्म जे बनतं ते आपल्या खालच्या गोट्यामध्ये किंवा टेस्टिसमध्ये बनतं, बरोबर आहे। टेस्टिसमध्ये आपलं स्पर्मॅटोजेनेसिस कुठे ना कुठं थांबलेलं असतं किंवा स्लो झालेलं असतं। तर ते स्पर्मॅटोजेनेसिस फास्ट करण्यासाठी किंवा जर थांबलं असेल तर त्याला चालू करण्यासाठी आम्ही हे 12 सिटिंगचा कोर्स आम्ही ॲडवाईज करतो। हे शॉकवेव्ह थेरपीमुळं केव्हा ना केव्हा तिथल्या ज्या ग्रंथी असतात ते थोडंसं काम जास्त करू शकतात आणि आपलं स्पर्म प्रोडक्शन वाढण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात। तिसरी गोष्ट की तिथलं जर आपण टेस्टिक्युलर शॉकवेव्ह थेरपी जेव्हा देतो तेव्हा आपल्या शरीरातलं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण पण वाढतं आणि त्याच्यामुळं पण स्पर्मॅटोजेनेसिस फास्ट होण्यासाठी आपल्याला मदत मिळते। चौथी गोष्ट की आपण जेव्हा शॉकवेव्ह थेरपी आपण टेस्टिसवर देतो तेव्हा तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, नवीन नसा तयार होतात आणि त्याच्यामुळं ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळं स्पर्मॅटोजेनेसिस फास्ट होण्यासाठी आपल्याला मदत मिळते। तर असे एक 3 ते 4 आपल्याला या मशीनचे बेनिफिट होतात। तर नक्कीच तुम्हाला जर मेल इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल, तुमच्या शुक्रजंतूमध्ये काही दोष असतील तर नक्कीच आमच्या कोणत्याही क्लिनिकला तुम्ही भेट द्या आणि जेव्हा केव्हा तुम्ही आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची कन्सल्ट करसाल तेव्हा त्यांना नक्कीच टेस्टिक्युलर शॉकवेव्ह थेरपीबद्दल नक्कीच विचारा। ते तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देतील आणि आठवड्यातून 2 असे कंपल्सरी 12 सिटिंग तुम्हाला याचे नक्कीच करणं गरजेचं असतं। जर याच्यामुळं पण केव्हा केव्हा जर शुक्रजंतू जर वाढले नाही तर मग पुढच्या IUIच्या पद्धती वगैरे जे असतात त्या पद्धती आम्ही ॲडवाईज करतो, त्याचा पण तुम्ही बेनिफिट घेऊ शकता। धन्यवाद मित्रांनो।